हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला 2-3 दिवसांनी लाँग व्हिडिओ येत आहे. इथं भाऊनी टेकडं आणले होते आणि तेच धुवायचं काम आईचं चालू होतं. मला तर अजिबात नाही आवडत, पण घरच्यांना आवडता. आईचं ते चाललं होतं आणि पत्ताकोबी आणून ठेवली होती. कोणी खात नव्हतं तिला आणि भाजी सहसा आवडत नाही. म्हटलं चला आता फौजी पण सुट्टीवर आहेत, तर ते पण खातील म्हणून मी गोबीच्या वड्या बनवायला घेतला. तसं तर त्यांना फार काही आवडत नाही, पोळी भाजीच आवडतं. पण मी म्हटलं आहे वेळ तर बनवून घेऊया. माझी अंघोळ वगैरे पण राहिली होती. पण सकाळी सकाळी तर मी लागली कामाला, कारण म्हटलं मग परत वेळ नाही भेटत. आणि फौजी सुट्टीवर असल्यावर असे दिवस निघून जातात आमचे, काही माहीत पण होत नाही. आणि बघू आता काय काय प्लॅन होतं. 1-2 ट्रिप तर केल्या आम्ही, फिरलो इकडे तिकडं, पण माझे व्हिडिओ ना चिखलदऱ्याचे डिलीट झाले. नाहीतर मी तुमच्यासोबत शेअर केले असते. पण असो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बघू आता इथून पुढं चांगले चांगले व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करू आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मग बनवून घेतल्या मी. त्याची काही रेसिपी शेअर नाही केली. बऱ्याच व्हिडिओमध्ये केली होती, पण म्हटलं मला कंटाळाही आला होता. म्हटलं नको आता कितीदा ती दाखवायची. मग पटकन पाणी गरम करायला ठेवलं आणि वाफेवर शिजताय तोपर्यंत इकडं आली. आई चपात्या बनवत होती आणि इथं रोशनीचं भांडे घासणं चालू होतं. म्हणजे सर्वजण मिळून काही ना काही काम चालूच होतं. कारण की पटकन होतं आणि वातावरण कधीही खराब होतं, पाऊस येतं, काही त्याचा काही अंदाजच नाही. आणि आणि वातावरणाचं असं ऊन कधी हे. तेवढ्यात बाबूही उठला होता आणि त्याला काहीतरी खायचं होतं म्हणून फ्रीज खोलत होता. त्याचे पप्पा सुट्टीवर असले तर आईस्क्रीम वगैरे असं आणून ठेवतात, पेस्ट्री, केक वगैरे, कोल्ड्रिंक्स. कारण की याला आवडतं म्हणून नेहमी तर नाही देत मी, पण त्याचे पप्पा असल्यावर मग सगळे लाड चालतात. त्याचं चालू होतं फ्रीज उघडून बघणं. आणि फौजी डोणगावला गेले होते, मग पाणीपुरी पण घेऊन आले. त्यांना माहिती आहे मला पाणीपुरी खूप आवडते आणि ते सुट्टीवर असल्यावर मी डाईट वगैरे हे काही हे नाही खाणार, हे पाळणं ते काहीच नाही करत. जे आलं ते खायचं निवांत. कारण की ते सुट्टीवरून ड्युटी गेले मग आपलं प्रत्येक मी पाळते मग खाण्यापिण्याच्या सवयी, झोपीच्या सवयी. त्याच्यानंतर चिवडा बनवायला घेतला कारण की त्यांना सोबत द्यायचा होता. आणि आमचे विदर्भ स्टाईल जसं माझी आई बनवते तसंच मी बनवते. म्हटलं पोहे वगैरे गाळून घेतले आणि पूर्ण काम तर आवरलेलंच होतं. आता चला म्हटलं त्यांना 1-2 दिवस टाईम आहे जाण्यासाठी, आपण चिवडा बनवून घेऊया. कारण की ते तर काही खात नाही तर गोड वगैरे. त्याच्यामुळे मी चटण्या वगैरे पण बनवल्या. ते व्हिडिओ काही शूट नाही केले कारण की लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळं ना पुरं घरामध्ये अंधार पडतो. त्याच्यामुळे ते व्हिडिओ काही शूट नाही केले. चटणी आणि चिवडा एवढंच द्यायचं आहे त्यांना, सोबत दुसरं काही द्यायचं नाही. गोड वगैरे ते अजिबात खात नाहीत. मग इथं मी चिवडा बनवायला घेतला आणि मला असं वाटतं 3 किलोचा चिवडा आहे, कारण की घरी पण होईल आम्हाला आणि त्यांना सोबत जेवढा लागेल तेवढा देईल मी. तसंही ते जास्त काही नेत नाहीत, पण थोडंफार सोबत असलं तर बरं राहतं. अ, पोहे तळून घेतले, त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणेही तळून घेतले कारण की 3 किलोचा चिवडा होता आणि शेंगदाणे आम्हाला सर्वांनाच आवडतात. तेही भाजून घेतले छान. मग इकडे आली होती कढीपत्ता घेण्यासाठी. आमच्या इथं होतं झाड, पण ते तोडून टाकलं आणि बघा अंजीरच्या झाडाला मोठी पप्पाच्या इथं किती छान अंजीर लागले. आणि इथूनच मग आता कढीपत्ता घ्यायचा आहे. त्याच्यामुळं म्हटलं आता कॅमेरा सेट करू द्या. आणि आणि बाहेरनं खरंच व्ह्यू खूप चांगला दिसतो कॅमेऱ्यामध्ये. आता मी घरामध्ये बऱ्याच गोष्टी घरामध्ये असतात शूट करायच्या, तर एवढं काही छान दिसत नाही, क्लिअर दिसत नाही. त्याच्यामुळं बाहेर खरंच छान वाटते मला शूट करायला. पण नेहमीच आपण बाहेर कुठं जावं कंटेंटसाठी. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. घरी होतं कढीपत्त्याचं झाड, पण पप्पांनी ते तोडून टाकलं म्हणून इकडं आले काकाच्या इथं कढीपत्ता घ्यायला. तेवढ्यात मी बऱ्याच फळाचे झाडं, फुलाचे झाडं आहेत. मस्त अंजीर आले अंजीरच्या झाडाला. आणि खरं सांगते मी ते वाळलेलं अंजीर खाल्लं, पण ते झाडाला पिकतं ना ते अंजीर मी अजूनही खाल्लं नाही. पण मला खायचं आहे. आल्यानंतर मीच त्याला असं वाटतं पहिलं खाईल. इथून कढीपत्ता वगैरे घेतला आणि इतकं मस्त बनवलेलं आहे. नाही तर भाजीपाला लावला, थोडा पालक, शेपू, मेथी वगैरे. आणि इकडं आंब्याचे झाडं, कढीपत्ता आहे, अंजीरचं झाड आहे, केळी आहे. भरपूर काही त्यांनी अशी बाग फुलवली आणि पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळं पूर्ण हिरवळ करून ठेवली. मला तरी वाटते भाजीपाला त्यांना बाहेरून आणायची काही गरज नाही. वांग्याचे 2-3 झाडं लावले, मिरच्या लावल्या, परत चिवची भाजी पण लावली. म्हटलं आपण आता चला इकडूनच कढीपत्ता घेऊन येऊया. आणि तसंही फौजींना 1-2 दिवसात ड्युटी जायचं आहे. आणि ते जायचं म्हटल्यावर मला इतकं इमोशनल होते ना, प्रत्येक फौजी वाईफ रिलेट करत असेल. तो पण व्हिडिओ येईल तुम्हाला. त्यांना आम्ही सोडून आलो तेव्हा इतकी इमोशनल झाली ना, मी कधीच नाही झाली. आणि ह्या भावना फक्त एक फौजी वाईफ समजू शकते, दुसरं कोणी समजू नाही शकत या गोष्टीला. असो त्या व्हिडिओमध्ये मला बोलायचं पण आहे पर्सनली, ते पण बोलेल मी. तो पण व्हिडिओ आपल्याला 1-2 दिवसात मी चॅनलवर अपलोड करेल, नक्कीच चेकआउट करा. इथं कढीपत्ता भरपूर घ्यायचा होता मला आणि कोवळा कोवळा होता म्हणून मी शोधून शोधून काढत होते. मग भरपूर घेतला बघा. आणि कढीपत्ताच आम्हाला सर्वांना चिवड्यामध्ये आवडतो आणि खास आमच्या विदर्भामध्ये ना असं केलं जाते. मग खानदेशमध्ये तर मला इतका काही विशेष वाटत नाही, भडंग टाईप बनवता.
आणि ते ना पातळ पोह्यांचा चिवडा बनवतात. इकडं ना काय करतात, डायरेक्ट तेलामध्येच तळतात. जे आपले जाड पोहे असतात ना, कागदी नाही, ते दगडी पोहे बोलतात त्याला, ते त्याच्यामुळं तो चिवडा एकदम खमंग होतो. आता कढीपत्ता वगैरे तोडून आला, म्हटलं टाईम आहे तर पटापट करून घेऊया. नंतर मग काय होतं ना, मला झोप पण येते. हे बघा इथं भाजीपाला लावला आहे बघा, हळदीचं झाड. शेतामध्ये पण त्यांनी हळदच लावली, पालक, मेथी, बऱ्याच भाज्या लावल्या. परत साईडला चवळी पण लावली, ते काही व्हिडिओ शूट नाही केला. कोथिंबीर पण आहे आणि पाणी भरपूर आहे. मेन म्हणजे पपईचे झाड आहेत, आंब्याचे आहेत, भरपूर फळं फुलं, टोमॅटोचे झाडं पण लावले त्यांना, जेणेकरून आणि गवती चहा पण आहे. मेन म्हणजे इकडं चाफ्याचं झाड होतं बरंच मोठं. अळूचे पण आहेत. कधी अळूवडी बनवायची असली तर मग आपण हे करू शकतो. हे बघा परत तुम्हाला अंजीर दाखवते, बघू शकता. इतके छान अंजीर लागले ना, मला खूपच आवडते. त्याच्यानंतर आली कढीपत्ता फ्रेश तळून घेतला, शेंगदाणे तळले होते, पोहे. आता याच्यामध्ये मुरमुरे टाकायचे आणि मिरच्या आणि कांदा. मिरच्या कांदा अवेलेबल नव्हतं म्हणून भाऊ गेला होता आणायला आणि ते काही शूट करणं झालं नाही. असा सिंपल चिवडा असतो, मीठ आणि हळद, त्याच्यामध्ये थोडंसं डाळवं आणि बस एवढंच. मला तर एवढंच आवडते आणि छानही लागते. कढीपत्ता मस्त असं तेलामध्ये तळून घेतला, त्याच्यामध्ये छान असे मुरमुरे टाकले आणि शेंगदाणे वगैरे तर टाकलेच आहेत. हळद वगैरे टाकून मिक्स करायचं, झालं चिवडा. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला रोशनीने आणि तिने भरलं कारलं बनवायला घेतलं आणि खूप छान झालं होतं. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंटसुद्धा करा. आणि मस्त कारल्याची भाजी, वरण भात, टोमॅटोचा ठेचा, निवांत असं जेवण केलं. चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.